अजित पवार यांचं कार्य खूप मोठं आहे. जिल्हा ग्रंथालयाला माझ्या काही साहित्य कृती मी पुन्हा एकदा भेट देतोय, त्याही त्यांनी स्वीकाराव्या. अजित पवार साहेब आणि सुधीर शेठ केवळ मित्र म्हणून नव्हे, पण साहित्य प्रचारक म्हणून त्यांना सुद्धा माझ्या साहित्य कृती योग्य त्या वाचनालयाला भेट देण्यासाठी देतोय. सुधीर शेठ जोर. मी विशेष उल्लेख करणार आहे ते 12 गावच्या 12 जणींचा. या सगळ्या उंबरठा ओलांडलेल्या स्त्रिया आहेत. कुणाला पतीने नाकारलं, कुणी पतीला हाकलवून दिलं, कोण व्यभिचारात जगते, कोणी लव्ह मॅरेज केलंय, ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय, नंतर ख्रिश्चन धर्माला तिलांजली देऊन पुन्हा मराठी धर्मात आले आणि अतिशय भ्रष्टाचारी जीवन जगते. कोण अध्यात्माच्या मागे गेले, कोण इतिहासकार झाले. अशा या 12 जणी आहेत माझ्या आयुष्यात आलेले पक्षकार स्त्रिया. त्यांच्यावर लिहिलेलं साहित्य 12 गावच्या 12 जणी आत्ताच मी सुधीर शेटना दिलं. मित्रांनो, मुख्य विषयाकडे करत होतो. आज आपल्याला काही करायचं नाही आहे, फक्त ग्रंथालयांना जीवदान द्यायचं आहे. आपण ग्रंथ दिंडी काढतो, ग्रंथोत्सव करतो, शारदोत्सव करतो. जरा मागे जा, जरा मागे जा. माझ्या गावची संस्कृती फक्त शिमगा आणि नवरात्रच होती ना. मी तर बाजूच्याच गावात राहिलोय. तुमच्या मंडणगडमध्येच माझं प्राथमिक शिक्षण झालंय. मी सुद्धा जिल्हा परिषदेच्याच शाळेत वावरलोय, काट्या कुटत फिरलोय, करवंदाच्या जाळीत रमलोय, शिमग्याला नाचलोय, छबिना खेळलोय, यात्रेतली नाटकं बघितली. आम्हाला कुठे साहित्य संस्कार होते. माझी आई भजनात जायची मंडणगडच्या खेड्यात, पार काळा कपारी. बाप तहसीलदार होता. घरात एकमेव सायकल होती. दप्तर पाठीवर घेऊन केळशीपर्यंत आणि वेळासपर्यंत चालत फिरती करायची. आजचा तलाठी तरी करेल. हे संस्कार असतात. मित्रांनो, काही करता आलं नाही तरी चालेल. आपल्या शेजारा पाजारांना, आपल्या पाल्यांना, आपल्या नातवांना फक्त चांगले संस्कार द्या. अभिजात मराठी जर जगायची असेल तर ती फक्त संस्कारावर जगेल. या अभिजात मराठीचं कोणालाही काही पडलेलं नाही असं मला वाटत नाही. मराठी भाषा मरेल, ग्रंथालय मरतील, वाचक संस्था संपतील असं मला वाटत नाही. माझी ज्ञानोबाची, तुकोबाची भाषा इतकी लेची पेची नक्की नाही मित्रांनो. ती सतत वाहत राहणार आहे. तुमच्या आमच्यासारखे कार्यकर्ते त्याच्यात योगदान देतच राहणार आहेत. फक्त आज जाताना एकच प्रश्न विचारा, मी मराठी भाषेसाठी काय केलं? तुमची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, शिकू दे, पण निदान ते लाल फडकी उडून त्यातल्या गाथा आजी ज्या वाचायच्या, त्या काही जीर्ण झालेल्या गाथातली एखादी ओवी कधीतरी वाचायला लावा. कधीतरी मुलांना संध्याकाळी पाय धुवायला लावा आणि परवच्या म्हणायला लावा. कधीतरी गणपतीच्या त्या सुखकर्ताचा अर्थ सांगा आणि रामदास स्वामींनी इतकी सुंदर रचना का लिहिली ती समजवा. त्या घालीन लोकांचा अर्थ सांगा, मनाचे श्लोक समजावून सांगा आणि मग शिवचरित्र वाचायला द्या, तुकोबांची गाथा वाचायला द्या. खूप सर्व सोपं आहे. मी मगाशी एका मुद्द्यावर आलो होतो. प्रत्येकाच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. मराठी भाषा जगवण्याची, वाढवण्याची, समृद्ध करण्याची, पण जास्त जबाबदारी शिक्षकांवर आहे. जे विदारक आहे ते विदारकपणे मांडलं पाहिजे. माझा शिक्षक पटसंख्या नाही म्हणून घरी बसतो, पण माझा शिक्षक आदिवासी वाडीवर जाऊन तत्व म्हणून शिकवायला जात नाहीये. हे आधुनिक रायगड आहे. औद्योगिकरणाकडे गेलेला आहे म्हणून मला महाडची बिरवाडी आठवते.
पण या जिल्ह्यातल्या एका ऐंगर नावाच्या आदिवासी वाडीवर आमची एक भगिनी जाऊन मराठी शिकवते, तिचा सन्मान होणं गरजेचं आहे. पुस्तकं खूप आहे, वाचण्यासारखं खूप आहे, पण त्या गरिबांपर्यंत, त्या मराठी मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि मी समाज माध्यमांना अजिबात दोष देत नाहीये. त्यांचं ते काम करतायत. काय वाचायचं आणि काय स्क्रोल करायचं हे आपण ठरवायचं आहे. आम्हाला कुठल्या तरी आफ्रिकी देशातली रील्स आवडतात, परंतु एखादी पाडगावकरांची सुंदर कविता वाचायला वेळ नाहीये. आम्ही पाडगावकरांची कविता आली, आरती प्रभूंची कविता आली, शांता शेळकेंची कविता आली, कोणतरी चांगलं बोलत असेल, अहो जाऊ दे, फुलंचं एखादं सुंदर मराठी साहित्य संमेलनातलं भाषण आलं, आम्ही स्क्रोल करून पुढे नेतो. आमच्या युट्यूबवर समग्र अत्रे, समग्र पुणे, विवा शिरवाडकर आहेत, सर्व साहित्य उपलब्ध आहे. आम्हाला ते बघायला वेळ नाही. आम्हाला इराणने इस्रायलवर कसं हल्ला केला ते बघायला वेळ आहे. दुसरी भूमिका आहे ती पत्रकारांची. त्यांनाही खूप काही करता येण्यासारखं आहे, पण आमचे पत्रकार या सभागृहात अभावाने दिसत आहेत. हे जर आता पंचायत समितीचं सभापतीची निवडणूक असती तर झाडून सर्व पत्रकार आले असते. इथे महानगरपालिकेत किंवा नगरपालिकेमध्ये एखादी भांडण झाली असती तर पत्रकारांनी ती चवीने लिहिली असती. स्वयंघोषित पत्रकार खूप आहेत, युट्यूब चालवणारे खूप आहेत, पण आमच्या जंगम सरांची कविता छापणारा पत्रकार एकही नाही. इथे चित्रांचं चरित्र लिहिणारा कोणी नाही. मगाशी बोललो तर तांबडाळीतली व्यक्तिमत्व साकारणारा कोणी नाही. इथे डॉक्टर सुर्वेसारखा एक महाअवलिया येऊन गेला, त्याचं चरित्र देणारा कोण नाही. मी अंत्ययात्रा ही एक कविता महाडवर त्याच्यावर लिहिलेली आहे. इथल्या परंपरा खूप सुंदर आहे. इथला विरेश्वर खूप वेगळा आहे, कोटेश्वरी खूप वेगळी आहे. माझा रायरेश्वर खूप चांगला आहे. पायथ्याशी पाचाड गाव आहे, तिथे आजही वंशज आहेत, मालुसरांचे वंशज आहेत. त्यांची स्थिती काय? त्या स्मारकांची स्थिती काय? की केवळ आम्ही शासकीय देणगीवर, शासकीय निधींवरच अजून जगणार आहोत? हा विचार महाडकरांनी करायचा आहे, नव्हे रायगडकरांनी करायचा आहे. ज्या संस्कृतीचा वारसा आपल्याला जपता येत नाही, त्या इतिहासाचे गोडवे गाण्याचा कोणताही अधिकार आपल्याला नाही. आणि म्हणून ग्रंथालय जपली पाहिजे, म्हणून पुस्तकात डोकावलं पाहिजे. हा जिवंतपणा जो आपल्यात येतोय तो या पुस्तकांमुळे येतोय. माझी विनंती सगळ्यांना आहे, विनंती सगळ्यांना आहे, आमची भाषा ही अभिजातच राहणार आहे, पण त्या भाषेची सेवा मी किती करतोय? मी निदान 2 पानं दिवसाला वाचतोय काय? चांगलं ऐकतोय काय? जे ऐकण्यासारखं आहे ते ऐकवतोय काय? हा प्रश्न जरा स्वतःला विचारा. मला खात्री आहे, काही आकडेवारी मला सांगायचं आहे. महाराष्ट्र शासनाची खूप चांगली योजना आहे. आज 11,150 ग्रंथालय महाराष्ट्र राज्यात आहे. गाव तिथे ग्रंथालय ही योजना आहे, शाळा तिथे ग्रंथालय ही योजना आहे. आकडेवारी ऐकायचं आहे. महाराष्ट्रात 29,000 ग्रामपंचायती आहेत. महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत. महाराष्ट्रात 246 नगरपालिका आहेत आणि 42 नगरपंचायती आहेत. लोकसंख्या सोडून द्या, शासकीय योजनेचा फायदा घेऊन आपल्याकडे 35,000 ग्रंथालये पाहिजे होती. आज 11,000 ग्रंथालय आहेत आणि त्यातली 9,000च चांगली आहेत. कोणाची जबाबदारी? लोकप्रतिनिधींची नाही, सरपंचांची नाही. माझ्याकडे महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेचे 10 लाख येतात. सरपंच स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि गावाच्या वेशीवर कमान बांधतो. त्या 10 लाखातली 1 लाखाची जरी पुस्तकं आणली, त्यातली निदान 20,000ची पुस्तकं स्पर्धा परीक्षेची असतील, तर माझ्या गावातला तरुण स्पर्धा परीक्षेत होईल. तो तलाठी बनेल, तो हवालदार बनेल, तो तहसीलदार बनेल, उद्या UPSC सुद्धा पास होईल. कोणाची जबाबदारी?
की केवळ बायकोला सरपंच करून सत्ता चालवणारा सरपंच नवऱ्याची, की मतदार म्हणून तुमची? का नाही तुम्ही तुमच्या सरपंचाला, तुमच्या नगरसेवकाला जाब विचारात की माझ्या तालुक्यात स्पर्धा परीक्षेसाठी काय योगदान देता? नळ पाणी योजना पाहिजेच, आरोग्य योजना पाहिजेच, पण त्याचबरोबर साहित्य सेवा ही घडली पाहिजे. आपण ते विचारत नाही म्हणून लोकप्रतिनिधी झोपून राहतात. केवळ संस्कार करून, जाब विचारून होत नाही मित्रांनो. सजग मतदार बनणं, सजग वाचक बनणं हे आज काळाची गरज आहे. छान वाचक बना, छान विचार परिवर्तित करा, जमेल तेवढं लिहा, जमेल तसं छापून घ्या, जमेल तसे वाचक मिळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.